नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। संपूर्ण भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या रक्तापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या दान समारंभाच्या निमित्ताने या धम्मविचार मंचावरती उपस्थित सदा पूजनीय भिक्खू संघ आणि आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका आणि सर्व लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो। ज्या ज्या उपासक उपासिकांनी आज या पूजनीय भिक्खू संघाला दान दिलं, त्या सर्व दानदायक दानदायिका सर्वांबद्दल मी या ठिकाणी मंगल कामना अर्पण करतो आणि आपण केलेल्या दानाचं मी या ठिकाणी अनुमोदन करतो। जे काही दान आज आपण केलेलं आहे, या दान पुण्य बलाने आपल्या सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख आणि बल, संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो, अशी मंगल कामना मी आपल्या सर्वांप्रती अर्पण करतो। उपस्थितांनो, पूज्य भंते सारीपुत्त यांनी सांगितल्याप्रमाणे मागील वर्षी नोव्हेंबर 2022 पासून दर महिन्याला अशा प्रकारचा संघदानाचा कार्यक्रम ते नित्यनियमाने आयोजित करीत आलेले आहेत। या संघदानाचं पुण्य प्राप्त करण्याची संधी आज आपल्या सर्वांना प्राप्त झाली। आम्ही पहिल्यांदाच आपल्या नगरामध्ये आलो, अकोल्यामध्ये बऱ्याचदा येऊन गेलेले आहोत। आपल्या नगरामध्ये पहिल्यांदाच आलो, विहार बघून खूपच आनंद झाला। विशेष करून त्या विहाराला जे आपण नाव सूचित केलेलं आहे, महाबोधी बुद्ध विहार, महाबोधी हे नाव ऐकूनच फार आनंद झाला। कारण महाबोधी हे नाव ऐकल्याबरोबर, वाचल्याबरोबर, पाहिल्याबरोबर भगवान बुद्धांना ज्या बोधी वृक्षाखाली बुद्धत्वाच्या ज्ञानाची प्राप्ती झाली, त्या पवित्र पूजनीय महाबोधी वृक्षाची आठवण झाली। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी त्या पवित्र ऐतिहासिक अशा महाबोधी वृक्षाचं दर्शन केलं असेल। ऐतिहासिक आहे ते पिंपळाचं झाड, की ज्या झाडाखाली बसून सिद्धार्थ सम्यक संबुद्ध होतात, एक बोधिसत्व बुद्ध होतात आणि बुद्ध होऊन तेवढ्यावर थांबत नाहीत, तर बुद्ध झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये भगवान बुद्ध त्या महाबोधी वृक्षाबद्दल आपल्या मनामध्ये म्हणजे कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात। पठमं बोधिपल्लकं, पहिला आठवडा भगवान बुद्धांनी त्या बोधिवृक्षाखाली व्यतीत केला। अरे हा बोधिवृक्ष किती पवित्र आहे,
हा बोधिवृक्ष किती महान आहे की या वृक्षाखाली बसून मी बुद्धत्वाची प्राप्ती केली. किती हा बोधिवृक्ष महान आहे. पठमंग बोधी पल्लकंग, पहिला आठवडा भगवान बुद्ध या बोधिवृक्षाखाली व्यतीत करतात. किती तो महान बोधिवृक्ष आहे. त्या महान बोधिवृक्षालाच आज संपूर्ण जगतामध्ये महाबोधी असं म्हणतात. महाबोधी, कारण बोधी ज्ञानाचा महाअंश म्हणजे बुद्धत्वाचा अंश सिद्धार्थ सम्यक संबुद्धांनी या वृक्षाखाली प्राप्त केलेला आहे. म्हणजे ते बुद्ध झालेले आहेत. असे अनेक बुद्ध होऊन गेले आणि अनेक बुद्धांनी प्राप्त केलेल्या या बुद्ध महाबोधीच्या त्या अंशाला या महाबोधीच्या या महान पवित्र वृक्षाने साक्षीदार म्हणून पाहिलेलं आहे. कितीतरी जण जातात आणि त्या महाबोधीचं दर्शन घेतात. किती पुण्यवान आहात. किती पुण्यवान आहात आपण की या महान अशा बोधिवृक्षाचं दर्शन आपल्या सर्वांना लाभलं. तेच महाबोधी हे नाव आपण आपल्या बुद्ध विहाराला दिलेलं आहे. ज्यांनी कोणी नाव दिलं असेल नक्कीच त्यांना हा इतिहासही माहीत आहे. नक्कीच त्यांचंही पुण्य आहे, त्यांची श्रद्धा आहे की आज महाबोधी बुद्ध विहाराच्या या पवित्र प्रांगणामध्ये आपण महाबोधीचे अंश असलेले, महाबोधीचं प्रतीक असलेले, साक्षात सम्यक संबुद्धांचं प्रतीक म्हणून जे चिवरधारी आहेत, त्या चिवरधारी असणाऱ्या पूजनीय भिक्खू संघाला दान देण्याची पुण्यसंधी आपल्या सर्वांना प्राप्त झाली. याला तुम्ही कमी पुण्य समजू नका. हे महान पुण्य आहे. महान की एवढा मोठा पवित्र पूजनीय भिक्खू संघ अंगावरती काशाय वस्त्र धारण करून या पूजनीय भिक्खू संघाला आपण दान देत आहोत. ही साधी गोष्ट नाही आहे. ही साधी गोष्ट नाही आहे. तुम्ही फार पुण्यवान आहात की हे पुण्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. बऱ्याच लोकांना अशी इच्छा असते की जर आपल्याला भगवान बुद्धांनाच दान देण्याची संधी प्राप्त झाली तर किती बरं होईल. बुद्ध काळात सुद्धा असे काही लोक होते की आपल्याला जर प्रत्यक्ष बुद्धांना जर दान देण्याची संधी प्राप्त झाली, माझं किती मोठं पुण्य होईल. पण बरेचसे लोक यांना बुद्धाचं दर्शनही लाभलं नाही, बुद्धांना दान देण्याची संधीही लाभली नाही. पण असे काही लोक होते की त्यांचा जन्म बुद्धांच्या काळामध्ये झाला, त्यांना बुद्धाचं दर्शन लाभलं, त्यांना बुद्धांना दान देण्याची संधी प्राप्त झाली, बुद्धांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. किती ते पुण्यवान लोक होते, आहे की नाही. असाच एक पुण्यवान उपासक जो राजा होता, बुद्धाचा उपासक होता, एक पुण्यवान राजा होऊन गेला बुद्धाच्या काळामध्ये, ज्याचं नाव होतं राजा बिंबिसार. राजा बिंबिसार जेव्हा सिद्धार्थ गौतम गृहत्याग करतात आणि बुद्धत्व प्राप्तीच्या आपल्या त्या मार्गामध्ये आरूढ होतात, तपश्चर्याच्या मार्गामध्ये, जो मार्ग त्यांनी त्यागी मार्ग अनुभवला, म्हणजे त्यागी मार्ग त्यांनी अनुसरला, तर कपिलवस्तू नगरी सोडल्यानंतर तो प्रचंड मोठा गंगा नदीचा प्रवाह पार करून सिद्धार्थ गौतम पहिल्या प्रथम राजगृह नगरीमध्ये येऊन पोहोचतात. बघा, एक तो मोठा राजकुमार सिद्धार्थ, ज्याने वयाच्या 29व्या वर्षांपर्यंत सोन्याच्या ताटात खाल्लं, आज त्याच राजकुमाराच्या हातामध्ये मातीचं भिक्षापात्र आलेलं आहे. ज्या सिद्धार्थ राजकुमाराने वयाच्या 29 वर्षांपर्यंत किती छान असा केश संभार केला, केश रचना केली, तोच राजकुमार, शाक्यांचा राजकुमार आज डोक्याचे केस मुंडन करून चालत आहे. 29 वर्षांपर्यंत ज्या सिद्धार्थ राजकुमाराने अंगावरती भरजारी सोन्याचे मखमली कपडे घातले, कपडे परिधान केले, आज तोच सिद्धार्थ राजकुमार अंगावरती एखाद्या म्हणजे साधू संन्याशाने घालावीत अशी भगवी वस्त्र घालून चालत आहे. लोकांना किती आश्चर्य वाटत आहे जेव्हा लोकांना समजलं, तो नाही का तो शाक्य वंशाचा कुलपुत्र. कोण? तो शाक्य राजकुमार. त्याने गृहत्याग केला आणि तो आता हातामध्ये भिक्षापत्र घेऊन, डोहीचे मुंडन करून, अंगावरती काशाय वस्त्र धारण करून दारोदारी भिक्षा मागत आहे. लोक सगळे आश्चर्यचकित होऊन त्याला पाहत आहेत. कोणाला? सिद्धार्थ गौतमाला. तो बघा सिद्धार्थ, तो बघा सिद्धार्थ, असा उंच गोरापान आणि अगदी एखाद्या तरुणीला सुद्धा लाजवेल
एखादा सौंदर्यवतीला सुद्धा लाजवेल असं सौंदर्य धारण केलेला, एकदम सुपर पर्सनॅलिटी असलेला, आकर्षक व्यक्तिमत्व असलेला हा सिद्धार्थ गौतम जेव्हा कुठेही जातो सगळे लोक आश्चर्यचकित होऊन पाहतात. जेव्हा लोकांची गर्दी झाली त्या राजगृह नगरीमध्ये सिद्धार्थाला पाहण्यासाठी, तेव्हा राजा बिंबिसार आपल्या राजमहालातून सिद्धार्थाला पाहतो, त्या गर्दीला पाहतो आणि मग आपल्या मंत्र्यांना विचारतो की तिथे जे हे लोक जमलेले आहेत जरा बघू नये बरं काय झालं. तो मंत्री जातो, तो सुद्धा पाहतो, अरे हे जे सिद्धार्थ आहेत ते शाक्य वंशाचे कुलपुत्र सिद्धार्थ आहेत, जे अंगावरती भगवे वस्त्र धारण करून मातीचं भिक्षापात्र घेऊन दारोदारी भीक मागत आहेत, भिक्षा मागत आहेत. तो येतो आणि राजा बिंबिसाराला म्हणतो की राजा, ते लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत कारण त्या ठिकाणी तो शाक्य वंशाचा कुलपुत्र सिद्धार्थ तो त्या ठिकाणी हातात भिक्षापात्र घेऊन भीक मागत आहे, भिक्षा मागत आहे. तेव्हा राजा बिंबिसाराला राहवलं नाही, तो आपल्या राजमहालातून खाली उतरतो, खाली उतरून सिद्धार्थाला भेटायला जातो. खूप लोकांची गर्दी असते, सिद्धार्थाला तो पाहतो, दारोदारी भिक्षा मागत असलेला सिद्धार्थ, त्याच्या हातामध्ये भिक्षापात्र आहे, त्याच्या मागे मागे जातो, मागे मागे जातो. भिक्षा मागत असताना पाहिजे तेवढं अन्न त्याला मिळालं आणि सिद्धार्थ एका म्हणजे झाडाखाली जाऊन, पांडवलेणीच्या पायथ्याशी एका झाडाखाली जाऊन तो आपलं भोजन ग्रहण करतो. भोजन ग्रहण केल्यानंतर आता ही योग्य वेळ आहे म्हणून राजा बिंबिसार सिद्धार्थाच्या जवळ जातात आणि सिद्धार्थाला हात जोडून म्हणतात की अरे सिद्धार्था, तुला जर तुझ्या वडिलांचं राज्य नको असेल, तू तर क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियांचा धर्म आहे युद्ध करणे, हातामध्ये शस्त्र घेऊन युद्ध करणे, राज्य शासन करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. आणि एका क्षत्रियाने क्षत्रियांचा धर्म सोडून एखाद्या साधू संन्याशाप्रमाणे हे असं जीवन जगणं योग्य नाही आहे, हे क्षत्रियाच्या धर्माला शोभत नाही आहे. अरे सिद्धार्था, जर तुला तुझ्या वडिलांचं राज्य नको असेल तर मी माझं अर्ध राज्य तुला देतो, एका क्षत्रियाप्रमाणे राज्य कर, क्षत्रियाचा धर्म आहे त्या धर्माचं पालन कर. सिद्धार्थ काय म्हणतो राजा बिंबिसाराला की राजेश्वर, तुम्ही तुमची जेवढी अर्धी संपत्ती मला देणार आहात त्यापेक्षाही अधिक पटीने संपत्तीचा मी एकमेव वारस आहो, त्यापेक्षा अधिक पटीने संपत्तीचा मी एकमेव वारस आहो. पण जी संपत्ती कधीतरी नष्ट होणार आहे आणि ज्या संपत्तीच्या अतिमोहाने अतिसंचयाने माणसाला दुःख भोगावं लागतं, अशी संपत्ती घेऊन मी काय करू. हा जो राजा बिंबिसार आणि सिद्धार्थ गौतमाचा जो वार्तालाप आहे की राजा बिंबिसार सिद्धार्थाचं मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सिद्धार्थ गौतम पुन्हा 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 राजा बिंबिसाराला आपल्या मनाचा जो संकल्प आहे तो संकल्प सांगत आहे. बघा 3 पानांची चर्चा आहे. तुम्ही बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ वाचला असेल. 3 ते 4 पानांभर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ हा वार्तालाप सांगितलेला आहे की कशा प्रकारे बिंबिसार वेगवेगळे उदाहरणे देऊन सिद्धार्थाचं मन वळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र सिद्धार्थ आपल्या संकल्पावर अधिष्ठित असतात. सरते शेवटी राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाला हात जोडतो आणि पुन्हा एक विनंती करतो की सिद्धार्था, ठीक आहे सिद्धार्था, तुम्ही तुमच्या संकल्पावरती अधिष्ठित आहात, तुमचं पक्क अधिष्ठान आहे, पण माझी एक विनंती आहे जेव्हा कधी तुम्ही तुमच्या या संकल्पामध्ये यशस्वी व्हाल, तुम्हाला जे ज्ञान प्राप्त करायचं आहे ते ज्ञान जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल, तुम्ही यशस्वी व्हाल, तेव्हा मात्र एकदा का होईना मला भेट द्यावी, माझ्या या नगरीला या राजगृहाला भेट द्यावी, अशी ती विनंती करतात. आणि राजा बिंबिसार मग तिथून निघून जातो. पुढचा इतिहास आपल्या सर्वांनीच वाचलेला आहे. कशा प्रकारे त्या भृगु ऋषींप्रमाणे तपश्चर्या करतात, कशा प्रकारे त्या 5 परिव्राजकांसोबत सिद्धार्थ तपश्चर्या करतात, सुजाताकडून खीर ग्रहण करतात आणि मग त्या बुद्धगयेच्या निरंजना नदीच्या काठी
त्या पवित्र बोधिवृक्षाच्या खाली बसलेले सिद्धार्थ सर्व प्रकारच्या त्या म्हणजे जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखांना जाणतात, दुःखांच्या कारणांना जाणतात, त्या कारणांचा निरोध कसा करावा त्याला जाणतात आणि त्या कारणांना निरोध करण्याचा सर्वोत्तम आर्य मार्ग कोणता आहे तो मार्ग पण जाणतात. या सगळ्या मार्गाला जाणून ते दुःखमुक्तीचं ज्ञान जाणून सिद्धार्थ बुद्ध होतात. तो पुढचा इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्या पंचवग्य भिक्खूंची दीक्षा झाली सारनाथमध्ये. यशस आणि त्या 60 परिव्राजकांची त्या 60 गावकऱ्यांची मित्रांची दीक्षा झाली. असे 60 भिक्खू पूर्ण 60 भिक्खू झाले आणि अशा प्रकारे ते पंचवग्गीय भिक्खू, त्याच्यानंतर यशस आणि यशस ते पुन्हा 55 मित्र, असे सगळे अशा 60 भिक्खूंना भगवान बुद्ध धम्म प्रचार प्रसार करण्याचा आदेश देतात. त्यानंतर पुन्हा काश्यप बंधूंची दीक्षा होते. हा सगळा इतिहास आपण सर्वांनी वाचलेला आहे. मी तुम्हाला राजा बिंबिसाराचं दान कसं होतं हे सांगतोय. जेव्हा त्या काश्यप बंधूंची धम्मदीक्षा झाली ते चॅप्टर सर्वांनी वाचलेलं आहे. बाबासाहेब त्या चॅप्टरमध्ये असं लिहितात की त्या काळामध्ये म्हणजे भारतात त्या काळामध्ये हे 3 बंधू होते. काश्यप बंधू ज्यांना म्हणायचे कोणते कोणते? उर्विला काश्यप, गया काश्यप आणि नदी काश्यप, की ज्या काश्यप बंधूंचा त्या काळामध्ये तिथल्या लोकसमुदायावरती जबरदस्त पगडा होता, खूप जबरदस्त पगडा होता. आणि अशा काश्यप बंधूंची धम्मदीक्षा होणे, बाबासाहेब आंबेडकर लिहितात की या काश्यप बंधूंची धम्मदीक्षा ही भगवान बुद्धाच्या धम्मदीक्षेच्या मोहिमेतील सर्वात मोठा विजय होता. कारण यशाची धम्मदीक्षा साध्या सरळ पद्धतीने झाली, काही कष्ट घ्यावे लागले नाही, काही जास्त चर्चा करावी लागली नाही. परंतु काश्यप बंधूंची जी धम्मदीक्षा झाली तो चॅप्टर तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा. अहो, काश्यप बंधूंची धम्मदीक्षा म्हणजे भगवान बुद्धाच्या धम्मदीक्षेच्या मोहिमेतील सर्वात मोठा विजय होता. आणि ज्या वेळेस ही सगळी धम्मदीक्षा झाली, भगवान बुद्धांना राजा बिंबिसाराची आठवण झाली. अरे, आपण वचन दिलं होतं राजा बिंबिसाराला की बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर आपण एकदा तरी राजगुरूला भेट द्यायचं. आणि मग भगवान बुद्ध त्या काश्यप बंधूंना आणि त्यांचे जे काही 1000 शिष्य होते त्या सर्वांनी भिक्खूंची दीक्षा घेतली होती, त्या सगळ्यांना घेऊन भगवान बुद्ध राजगृह नगरीमध्ये येतात. तेव्हा राजा बिंबिसाराला प्रश्न पडला होता की भगवान बुद्ध हे काश्यप उर्वेला काश्यपाचे शिष्य आहेत की उर्वेला काश्यप भगवान बुद्धाचा शिष्य आहे? कारण उर्वेला काश्यपाची तेव्हा खूप महती होती ना, लोकांना त्याचा पगडा होता. तर राजा बिंबिसार काही लाख ब्राह्मणांसोबत भगवान बुद्धांना भेटायला गेले आणि भगवान बुद्धांना समोर बसून ते विचार करत आहेत की अरे, म्हणजे भगवान बुद्ध हे या उर्वेला काश्यपाचे गुरु आहेत की उर्वेला काश्यप भगवान बुद्धाचे गुरु आहेत? तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांच्या मनातलं ओळखलं आणि मग स्वतः भगवान बुद्ध म्हणतात की काश्यप उठा, अहो काश्यप उठा आणि राजा बिंबिसाराला आणि इथे जमलेल्या सर्व लोकांना सांगा की तुम्ही कोणाचे शिष्य आहात. तेव्हा उर्वेला काश्यप स्वतः उठून त्या राजा बिंबिसाराला आणि तिथे जमलेल्या त्या सर्व लोकांना सांगतात की इथे जमलेल्या सर्वांनो ऐका, मी भगवान बुद्धांचा गुरु नाही आहे. भगवान बुद्ध हेच माझे गुरु आहेत, कारण त्यांचं शिष्यत्व मी ग्रहण केलेलं आहे. असं जेव्हा तो सांगतो सर्वांना आश्चर्य वाटते की अरे, किती आश्चर्य आहे की उर्वेला काश्यपाची सुद्धा धम्मदीक्षा झाली, उर्वेला काश्यप सुद्धा भिक्खू झाला. राजा बिंबिसाराच्या मनामध्ये अनंत श्रद्धा उत्पन्न होते आणि त्याच वेळेला बसून तो राजा बिंबिसार भगवान बुद्ध आणि त्या सर्व जमलेल्या भिक्खू संघाला उद्याच्या म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचं निमंत्रण देतो. भगवान बुद्ध भोजनाचं निमंत्रण स्वीकार करतात. दुसऱ्या दिवशी राजा बिंबिसार भगवान बुद्ध आणि भिक्खू संघाला
भोजनदान देतात आणि भोजनदान झाल्यानंतर की ज्याप्रमाणे बघा आता भोजनदान झालं तर भिक्खू संघ तुम्हाला उपदेश करीत आहे, तेव्हा उपदेश ऐकण्यासाठी राजा बिंबिसार भगवान बुद्धाच्या बाजूला जाऊन बसतो, अभिवादन करतो, सुरुवातीला म्हणतो की भगवान आज या क्षणाला माझ्या 5 इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. काय म्हणतो राजा बिंबिसार की भगवान आज माझ्या 5 इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. तेव्हा राजा बिंबिसार त्या 5 इच्छा सांगतो की कोणत्या माझ्या 5 इच्छा होत्या. तेव्हा तो म्हणतो की भगवान जेव्हा मी राजकुमार होतो तेव्हा माझी पहिली इच्छा होती की माझा राज्याभिषेक अगदी असा थाटामाटात झाला पाहिजे, कारण तो राजकुमार होता ना. माझा राज्याभिषेक असा थाटामाटात झाला पाहिजे. तर भगवान माझा राज्याभिषेक झाला, थाटामाटात झाला, मी राजा झालो, माझी पहिली इच्छा ही पूर्ण झालेली आहे. भगवान माझी दुसरी इच्छा होती की जेव्हा मी राजा होईल तेव्हा माझ्या राज्यामध्ये साक्षात सम्यक संबुद्धांनी यावं. तर बघा तुम्ही माझ्या राज्यामध्ये आले, माझी दुसरी इच्छा सुद्धा पूर्ण झाली. त्यानंतर तो म्हणतो की भगवान माझी तिसरी इच्छा होती की मी राजा झाल्यानंतर जेव्हा माझ्या राज्यामध्ये साक्षात सम्यक संबुद्ध येतील तेव्हा त्या सम्यक संबुद्धांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त व्हावी. तुमची सेवा करण्याची संधी मला आज प्राप्त झाली. भगवान माझी तिसरी इच्छा सुद्धा पूर्ण झाली. पुन्हा सांगतो की राजा बिंबिसार की भगवान माझी चौथी इच्छा होती की जेव्हा माझ्या राज्यामध्ये सम्यक संबुद्ध येतील तेव्हा त्या सम्यक संबुद्धांनी मला उपदेश करावा. आज ती सुद्धा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे भगवान. आणि भगवान माझी 5वी इच्छा होती की सम्यक संबुद्ध जो काही उपदेश मला करतील तो उपदेश मला खूप चांगल्या प्रकारे समजावा, खूप चांगल्या प्रकारे तो उपदेश मी ग्रहण करावा. आणि भगवान आज ही माझी 5वी इच्छा सुद्धा पूर्ण झालेली आहे. भगवान आज मी माझ्या जीवनातल्या इच्छिलेल्या या 5ही इच्छा आज या क्षणाला पूर्ण झाल्या. भगवान मी अत्यंत आनंदी आहे, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. आणि त्याच क्षणाला तो राजा बिंबिसार असं हात जोडून भगवान बुद्धांना शरण जातो आणि म्हणतो की भगवान आजपासून या क्षणापासून मला आपला आजीवन उपासक म्हणून स्वीकार करावे. हा पहिला उपासक होता. राजा जो राजा होता हा पहिला उपासक होता की जो भगवान बुद्धांना 3ही रत्नांना शरण गेला. हा राजा बिंबिसार बघा एवढं महापुण्य या राजा बिंबिसाराला प्राप्त झालं. आणि त्या क्षणाला तो राजा बिंबिसार बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला त्याच्या राज्य शासनातील वेळुवन भिक्खू संघाला दान करतो. भिक्खू संघाला दान, पहिलं दान जे बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला प्राप्त झाले, पहिलं दान होतं जे राजा बिंबिसाराने दिलेलं आहे. आणि त्या राजगृहाच्या त्या वेळुवनामध्ये भगवान बुद्ध अनेक वर्ष राहतात, अनेक वर्षावास सुद्धा करतात. अनेक महत्त्वपूर्ण घटना याच वेळुवनामध्ये झालेल्या आहेत. तुम्ही इतिहास वाचा, अनेक घटना या वेळुवनामध्ये संपन्न झाल्या. आजही ते वेळुवन राजगृहामध्ये आहे. तुम्ही जर कधी राजगृहाला गेलात तर तुम्हाला हा इतिहास आठवेल. अरे की हेच ते वेळुवन आहे की ज्या वेळुवनाला राजा बिंबिसाराने बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान दिलं होतं. याच वेळुवनामध्ये अनाथ पिंडकाची पहिली भेट झाली. याच वेळुवनामध्ये त्या 7 राजकुमारांचा धम्मदीक्षा सोहळा संपन्न झाला. अनेक घटना त्या वेळुवनामध्ये झालेले आहेत. हे सगळं महापुण्य त्या राजा बिंबिसाराला प्राप्त झालं असं म्हणतात. म्हणजे असं काही पुस्तकांमध्ये उल्लेख आहे की हा जो राजा बिंबिसार जो होता हा सिद्धार्थ गौतमापेक्षा 5 वर्षांनी मोठा होता असं काही पुस्तकांमध्ये उल्लेख आहे. म्हणजे ज्या वेळेस सिद्धार्थ 35 वर्षांचे होते तेव्हा नक्कीच राजा बिंबिसार किती वर्षांचा असेल?
40 वर्षांचा असेल, बरोबर आहे की नाही. आणि राजा बिंबिसार जेव्हापासून बुद्धांचा उपासक झाला तेव्हापासून दर महिन्याला तो जसं आपण 4 दिवस म्हणजे पौर्णिमा, 2 अष्टमी आणि चतुर्दशी अमावस्येचा अगोदरचा दिवस 4 दिवस आपण अष्टशील उपवास व्रत आचरण करतो ना. राजा बिंबिसार हा महिन्यातून 6 दिवस अष्टशील उपवास व्रताचं पालन करीत असे. तो स्वतः तर पालन करायचाच, परंतु आपल्या पत्नीला सुद्धा म्हणायचा की तू सुद्धा अष्टशील उपवास व्रताचं पालन कर. बघा किती पुण्यवान होता तो, किती पुण्यवान होता. एका पुस्तकात तर मी म्हणजे एका पुस्तकामध्ये असं वाचलेलं आहे की एकदा भगवान बुद्धांनी म्हणजे आपल्या पायाच्या अंगठ्याच्या नखाचा एक म्हणजे नख एक धातू राजा बिंबिसाराला दिला होता आणि राजा बिंबिसाराने भगवान बुद्धाच्या त्या नख धातूवर त्याच राजगृहामध्ये एक भव्य अशा स्तूपाची निर्मिती केली होती. बघा त्याची श्रद्धा बुद्धांप्रती किती श्रद्धा आहे. बुद्ध धातूवर त्याने स्तूप निर्माण केला. आता तो नेमका स्तूप कुठे आहे त्याचा अजून काही थांगपत्ता लागला नाही, पण इतिहास मात्र अजूनही साक्षीदार आहे की राजा बिंबिसाराने बुद्ध धातूवर त्या नख धातूवर एक भव्य स्तूप निर्माण केला होता. एवढा हा महान पुण्यवान राजा बिंबिसार त्या बुद्ध काळामध्ये होऊन गेला. परंतु बघा एक इतिहास आहे की असं म्हणतात की त्याचा जो पुत्र होता राजा अजातशत्रू, त्याचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. राजा बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू, की जेव्हा हा अजातशत्रू आईच्या गर्भामध्ये होता तेव्हाच त्यावेळेच्या काही विद्वान लोकांनी भविष्य वर्तवलं होतं की राजा बिंबिसार हे तुझ्या पत्नीच्या गर्भामध्ये जे बाळ आहे ना ते बाळ पितृवधक होणार आहे. म्हणजे जन्म झाल्यानंतर मोठं झाल्यानंतर हा बाळ तुझा वध करणार आहे, हा पितृवधक होणार आहे. पण तरी सुद्धा राजा बिंबिसाराने बघा त्याला जन्म दिला, त्याला जन्म होऊ दिला आणि म्हणून त्या अजातशत्रूचं नाव जे आहे अजातशत्रू पडलं. म्हणजे जात म्हणजे जन्म, अजात म्हणजे अजून जन्म झाला नाही, म्हणजे अजात अजून पण जन्म नाही झाला पण तो बापाचा शत्रू झाला म्हणून त्याचं नाव पडलं अजातशत्रू. म्हणजे जन्म झालाही नाही पण तो बापाचा शत्रू झाला. पण खरं तेच झालं जेव्हा राजा अजातशत्रूचा जन्म झाला. स्वतःचा राज्याभिषेक होण्यासाठी, स्वतःला राज्यपद मिळवण्यासाठी, राजा होण्यासाठी याचं मन मात्र कुलुषित झालं आणि राजा अजातशत्रूने आपल्या बापाला म्हणजे बिंबिसाराला तुरुंगामध्ये डांबलं. पण तरी बघा राजा बिंबिसाराने आपल्या पुत्राबद्दल स्वतःचं मन एवढंही कलुषित होऊ दिलं नाही, आपल्या पुत्राबद्दल एवढाही त्याने राग उत्पन्न केला नाही. कारण हा अष्टशीलधारी उपवासधारी होता ना, मनामध्ये कधीही त्याने आपल्या पुत्राबद्दल राग धरला नाही, द्वेष केला नाही, कलुषित मन होऊ दिलं नाही. आणि त्या तुरुंगामध्ये सुद्धा तो अष्टशील व्रत धारण करायचा, अष्टशीलाचं पालन करायचा. आणि त्या एका खिडकीमधून त्या गुरुधकुड पर्वताचं दर्शन त्याला व्हायचं. त्या खिडकीमधून तो भगवान बुद्धाचं दर्शन करीत असे, इथूनच हात जोडायचा बुद्धांना, तो बुद्धाचं वंदन करायचा. आणि अशा प्रकारे त्याने जीवनभरपर्यंत अष्टशील उपवास व्रताचं पालन केलं. जेव्हा अजातशत्रूने त्या म्हणजे आपल्या बापाची हत्या करण्यासाठी एका नाव्याला जा तुरुंगामध्ये माझे जे पिता आहेत बिंबिसार त्याची हत्या कर असा आदेश दिला. तो नावी आपल्या हातामध्ये त्याला काय म्हणतो तुम्ही ते दाढी करण्याचं वस्त्रा हातात वस्त्रा घेऊन जेव्हा येतो तर राजा बिंबिसाराला असं वाटलं की माझी दाढी करण्यासाठी आला की काय. तर तो काय म्हणतो, अरे ये 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 माझी दाढी करण्यासाठी आला का तू, ये ये. तर तो नावी म्हणतो की नाही राजा मला माफ करा, अजातशत्रू राजाचा आदेश आहे की तुमची हत्या करावी म्हणून. राजा बिंबिसार हा अष्टशीलधारी असतो, त्याचं मन एकदा समतेमध्ये असतं. तो म्हणते अरे एवढंच का, ठीक आहे, जर वरच्या राजाचा आदेश आहे माझी हत्या करण्याचा, खुशाल माझी हत्या कर, कारण तू जर त्याचा आदेश ऐकला नाही तर तो राजा तुला मारेल, त्यामुळे माझी हत्या करण्यासाठी आला का, माझी हत्या कर.
काही काही म्हणजे पुस्तकांमध्ये असं लिहिलेलं आहे की पायाच्या म्हणजे दोन्ही पायांच्या नसांना अगोदर तो कापतो, नंतर हे जे दोन्ही हात आहेत दोन्ही हातांच्या नसांना कापतो आणि हळूहळू रक्तप्रवाह वाढत गेला. रक्तप्रवाह एकदाचा थांबला आणि त्याच ठिकाणी राजा बिंबिसार हा मृत्यूला प्राप्त झाला. बघा, शेवटचं मरण मात्र अतिशय वाईट मरण आलं, पण तरी सुद्धा मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत हा राजा बिंबिसार मनाने एकदम संयमी होता, शांत होता. कधीही त्याने मनात राग केला नाही, द्वेष केला नाही, दुर्भावना कोणाबद्दल उत्पन्न केली नाही. म्हणजे शेवटपर्यंत राजा बिंबिसार हा मनाने संयमी होता, सद्भावनी होता. हा आदर्श राजा बिंबिसाराचा पाली साहित्यामध्ये आपल्या सर्वांकरिता आहे. एवढा महान हा राजा होऊन गेलेला आहे. पाली साहित्यामध्ये आपल्या सर्वांकरिता ज्याचा आदर्श घ्यावा असा हा राजा बिंबिसार इथल्या सर्व बौद्ध उपासकांसाठी आणि उपासिकांसाठी सुद्धा आदर्श राजा आहे. नक्कीच त्याचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. राजा बिंबिसाराचा आदर्श घेऊनच आपण सर्वांनी आपलं जीवन जगावं. जे जे काही दान पुण्य आज आपण या ठिकाणी केलेलं आहे, जे जे काही पुण्य केलं, दान कर्म केलं असेल, शील पालन केलं असेल, ध्यान साधना केली असेल, जे जे काही दान पुण्य आज आपण या ठिकाणी केलं, या सर्व पुण्यकर्माच्या बलाने तुम्हा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख, बल, संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो अशी मंगल कामना मी तुम्हा सर्वांच्या प्रती या ठिकाणी अर्पण करतो. पूज्य भंते सारीपुत्त थेरो हे दर महिन्याला आपल्या संपूर्ण परिसरामध्ये हे संघदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात. तुम्हाला संधी उपलब्ध करून देतात की तुम्हाला संघाचं दर्शन व्हावं, तुम्हाला संघाला दान देण्याची संधी उपलब्ध व्हावी. त्यांचे खूप मोठं पुण्य आहे. खूप मोठ्या संकटातून, जसं त्यांनी सांगितलं, खूप मोठ्या आजारातून ते बाहेर आले आणि पुढचं जे आयुष्य आहे मात्र ते खूप चांगल्या या दान पुण्याने व्यतीत करत आहेत. स्वतःही दान करतात, तुम्हाला दान करण्याची संधी उपलब्ध करून देतात. तुमचं तर पुण्य आहेच, पण त्यांचंही लई मोठं पुण्य आहे. तर ते जे काही पुण्य करीत आहेत त्यांच्याही या पुण्यकर्माप्रती मी या ठिकाणी मंगल कामना अर्पण करतो, अनुमोदन व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. मी या ठिकाणी उपस्थित पूजन भिक्खू संघात पुन्हा त्रिवार अभिवादन करतो. आपण सर्व दानदायक, दायिका, सर्व उपासक, उपासिका आणि आपण सर्वच आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना अर्पण करतो. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.